घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेचा आज 6वा वर्धापन दिन पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा होत आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार साहेब आपल्या सोबत आहेत. एकंदरीतच भ्रष्टाचार विरोधी चळवळ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये असेल किंवा भारतामध्ये असेल अनेक वर्षाची परंपरा आहे या चळवळीला. आणि त्यातच भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेनं आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक आंदोलनं केलेली आहेत आणि यातून भ्रष्टाचार निर्मूलनाचं एक मोठं काम हाती घेतलेलं आहे. यांच्या वर्धापन दिनानिमित्त आज या कार्यक्रमाविषयी आणि एकंदरीतच या चळवळीविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. पवार साहेब, पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजवर आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चळवळीचा आज 6वा वर्धापन दिन इथं रोपळ्यात साजरा करताय. खरं तर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक मोठी शहरं असताना रोपळ्यासारख्या एका खेडेगावात तुम्ही हा कार्यक्रम घेताय. खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. नेमकं इथं कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय आणि आजचा हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा कसा असेल? भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या संघटनेची वाटचाल जी आहे ती अहिंसेच्या मार्गातून, या जे प्रेरणा आहे ते आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडून सत्याग्रही प्रेरणा आपण घेतलेली आहे. त्या अनुषंगानं गांधीजींनी सुद्धा सुरुवातीला चळवळीच्या माध्यमातून म्हटलं होतं की खेड्याकडे चला, आपण जे बोलले होते त्या पद्धतीनं आपण जो या देशाचा गाभा आहे, जो सर्वसामान्य लोकांची जी वस्ती आहे ती ग्रामीण भागात आहे आणि ग्रामीण भागातील अडचणी ह्या फार जिव्हाळ्याच्या आहेत. लक्षात, शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी वर्ग जो आहे हा ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळं संबंधित ग्रामीण भागातील एक जी या चळवळीकडची जी ओढ आहे ती वाढावी आणि ग्रामीण भागातील ज्या अडचणी आहेत त्या बेसिक त्या अडचणीवर आपल्याला जर काम करत गेलो तर निश्चितपणे आपण वरच्या लेवलला जाऊ शकत. अशा पद्धतीनं आमची एक भावना आहे. त्या दृष्टीनं आपण तळागाळातील जी सर्वसामान्य जनता आहे याच्यापासून आपण सुरुवात करावी अशा पद्धतीची एक भूमिका यातून आहे. म्हणून आपण आज एक खेडेगावातून आज तुम्ही जे म्हटला की आज एवढ्या दुर्गम भागातून खेडेगावात आपण कार्यक्रम का घेतला. बाकीची अधिवेशनं जी होत असतील ती आमची राज्य लेवलची, सिटी लेवलला, शहर लेवलला होतात. पण ज्या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यात एक कामाचा जो ठसा आहे सामाजिक कामाचा, या गावात जो सुरुवात झाली, या जिल्ह्यात आमची संघटनेची सुरुवात ही या गावातून झाली, तर या गावाला एक थोडंसं श्रेय द्यावं या अनुषंगाने आम्ही आज इथं आलो रोपळे गावात. आता जो हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे ह्याचं स्वरूप काय असेल, कसं असेल? आता या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण जो पदाधिकाऱ्यांचा सत्कार आहे तो एक त्यात होणार आहे. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होणार आहे की कशा पद्धतीनं पुढची वाटचाल आहे. आता या दरवर्षी आपण ज्यावेळी अधिवेशन घेतलं जातं, ज्यावेळी अशा पद्धतीनं वर्धापन साजरा केला जातो त्या दिवशी आपण पुढच्या वर्षात काय करणार आहे याची आखणी बांधणी केली जाते. त्या पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना एक काम दिलं जातं की या वर्षात तुम्ही काय केलं याचा आढावा घेतला जातो. म्हणजे मागील वर्षात पदाधिकाऱ्यांनी कोणकोणते कामं केलीत किंवा कोणकोणते आंदोलन केली, चळवळ केली, जे काही सामाजिक कार्य केलं याचा एक आढावा बैठक म्हणून घेतली जाते आणि पुढच्या वर्षात काय आपण करायला पाहिजे, आत्ता समाजापुढं आणि लोकांच्या पुढं काय अडचणी आहेत, कशा पद्धतीनं त्याला तोंड दिलं जाईल याचं मार्गदर्शन थोडं पदाधिकाऱ्यांना दिलं जातं आणि एक वाटचालीसाठी एक उत्स्फूर्तता यावी यासाठी एक स्नेहमेळाव्याचं आयोजन या माध्यमातून केलं जातं.
खरं तर भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक संघटना आहेत, अनेक चळवळी उभ्या राहिल्या. अण्णा हजारेंसारखी मोठी चळवळी भ्रष्टाचाराच्या विरोधातली उभी राहिलेली आहे. त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक जे समाजसुधारक आहेत त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत, चळवळी उभा केलेल्या आहेत, संघटना उभ्या केलेल्या आहेत. तरीसुद्धा पुन्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या चळवळीची किंवा या संघटनेची गरज का भासते? कसं आहे सांगतो, भ्रष्टाचार हा समूळ नष्ट करणं आजपर्यंत कुठल्याही संघटनेला आणि कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही विचारधारेला जमलं नाही. कारण भ्रष्टाचाराचं मूळ हे बघायला गेलं तर भारतीय स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासूनचा. त्यामुळे ते जे पुढं चालत आलं, काय झालं, फक्त स्वातंत्र्य मिळालं पण काय झाली, खांदे पलट झाले. लक्षात घ्या, इंग्रजांच्याकडून आपल्या लोकांच्याकडे आलं, पण जी व्यवस्था आहे, जे शोषण आहे त्या विशिष्ट वर्गाचंच होत गेलं आजपर्यंत जर बघितली सगळी वाटचाल. म्हणून तर म्हटलं की आज मी भाषणासोबत मुद्दा घेणार, पण मी आता इथं तुम्हाला प्रेसमोर सांगतो की इंग्रजांच्या काळात जेवढ्या आत्महत्या झाल्या नाहीत तेवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आपल्या काळात होत्या. म्हणजे आमचं सरकार आहे म्हणतोय, आम्ही लोकशाही म्हणतोय, पण आज आमच्या या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ काय येते? महात्मा फुलेंनी जी 1887च्या आसपास जे शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती नोंदवली, त्यात आजपर्यंत काय बदल झालाय का? नाही झाला. कष्टकऱ्यांच्यात काय बदल झाला का? सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नात काय बदल झाला का? नाही झाला. कारण याचं मूळ काय आहे? भ्रष्टाचार आहे. त्यावेळी मला वाटतं इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हटले होते की आपण ज्यावेळी 1 रुपया देतोय त्यावेळी जनतेला किती पैसे मिळतात? 10 पैसे मिळतात. आज त्या 10 पैशाचं 1 पैशात सुद्धा राहिलेलं नाही, पॉईंटमध्ये आलेलं आहे. याच्यामुळं आपण भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढायला लागली का कमी व्हायला लागली हे बघा. त्यामुळे या अशा पद्धतीची संघटना कार्यान्वित होणे आणि त्यात काम करणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. लक्षात खरं तर ह्या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न आहे की आज भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन चळवळीमध्ये आपल्या संघटनेमध्ये मी पाहतोय ग्रामीण भागातून तरुण अतिशय मोठ्या संख्येने आकर्षित होत आहेत, तरुण काम करतायत. परंतु जी बुजुर्ग माणसं आहेत, जी जुनी माणसं आहेत, त्यांना याविषयी जागृती करणं किंवा येणाऱ्या पिढींना, विद्यार्थ्यांना याविषयी जागृती करणं गरजेचं आहे. तरच भविष्य काळात हे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होत जाऊन शेवटी कुठेतरी तो थांबणार आहे. तर आणखी काही तरुणांना आकर्षित करण्यासाठी काय योजना आहेत संघटनेच्या? आता आम्ही नियोजन केलं की आता आमचा एक मुद्दा आहे बघा, मागच्या वर्षी आपण घेतला होता, यावर्षी सुद्धा आम्ही सांगतोय. मागच्या वर्षी प्रायोगिक तत्वावर सरकारनं केलं की मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे शालेय जीवनात दिले जावे, जेणेकरून जो आपला ह्याचा गुन्हेगारीचा रेशो आहे, जो महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीतला कमी व्हावा यासाठी त्या अनुषंगानं आपण विविध शाळा असतील, कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील, इथं संपर्क दौरा करणार आहे. त्यात त्यांना या जनजागृतीबद्दल ह्या गोष्टीसुद्धा आम्ही त्यात त्यांना नोंदवणार आहे. कारण आजची जी युवा पिढी आहे त्याच्या मनात जर अशी बिंबवण झाली की बाबा भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली एक कीड आहे आणि हे थांबवायची तर मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि खरं बाळकडू जे आहे, जर तुम्हाला बघायला गेलं तर सर्व आजपर्यंतच्या महात्म्यांची जे सामाजिक कार्य असतील किंवा जे काही जे मोठे मोठे थोर महात्मे होऊन गेले, यांची सुरुवात बघा बालवयात झाली. त्यांना जे बाळकडू मिळालं त्यांच्या पूर्वीच्या म्हणजे बालजीवनात, त्याला प्रेरित होऊन त्यांनी पुढे आयुष्यभर काम केलं. म्हणून शालेय जीवनातच जे काही विद्यार्थ्यांना जडणघडण होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण कॉलेजेस असतील, महाविद्यालय असतील आणि शाळा असतील, इथं जनजागृतीचे कार्यक्रम या पुढील वर्षात आपण लावणार आहे. म्हणजे 5 वर्षाचा एक कार्यक्रम आहे, त्यात लावणार आहे. एकच मिनिट ना, एकंदरीतच भ्रष्टाचार हा देशाला लागलेली कीड आहे आणि याचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर विद्यार्थ्यांपासून, तरुणांपासून याची सुरुवात आणि मूळ म्हणजे स्वतःपासून याची सुरुवात करावी लागेल आणि तरच हा भ्रष्टाचार देशातून नष्ट होईल, असं भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन चळवळीचे प्रणेते, संस्थापक अध्यक्ष पवारसाहेब यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. नमस्कार, मी उत्तम पवार, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संस्थापक अध्यक्ष. आज आमच्या संघटनेचा 6वा वर्धापन दिन आज सोलापूर येथे रोपळे गावात होत आहे. तर या रोपळे गावातील वर्धापन दिनासाठी जमलेल्या आज पदाधिकाऱ्यांच्या समोर आपण अशा पद्धतीची भूमिका मांडणार आहोत की संघटनेची आजपर्यंतची जी काही कार्यपद्धती आहे, जी काही कामं झालीत, याच्या अनुषंगाने जी बैठक होणार आहे त्याचा आढावा घेतला जाईल आणि पुढील वर्षात कोणत्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर कशा पद्धतीनं काम करायचं आहे याचे मार्गदर्शन सुद्धा आज या मेळाव्याच्या अनुषंगानं करण्यात येणार आहे. आणि त्याचं
नियोजन देखील आपण या बैठकीत होणार आहे. त्यासाठीचे ठराव वाचन आहे ते सुद्धा होणार आहे. ज्या मागील वर्षात ज्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून जे काही प्रश्न मार्गी लावले आहेत, त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच सर्वसामान्य जनतेतील काही लोकांनी, समाजातील लोकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा एक कृतज्ञता सुद्धा या सत्काराच्या माध्यमातून आपण व्यक्त करणार आहोत. आणि त्या अनुषंगानं त्यांनाही आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी सत्कार घेणार आहोत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.